नमस्कार. SBR लोकमत हिस्ट्री अँड न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आत्ता सध्या नीरा नरशिवपूर येथे स्मशानभूमीमध्ये आहे आणि येथील काही युवक या ठिकाणी जमलेले आहेत आणि स्मशानभूमीमध्ये स्वच्छता असावी, आपली स्मशानभूमी सुंदर असावी अशी कल्पना या ठिकाणी या गावामध्ये एका तरुणाने या ठिकाणी मनात आणली आणि अशी कल्पना मनात आणल्यानंतर या ठिकाणी खरोखरच आज जागतिक महिला दिन आहे. सर नमस्कार. तर तुम्ही सुरुवातीला ही कल्पना मनात आणली, असं तुम्हाला कल्पना कशी सुचली? राजेंद्र ज्ञानदेव बळवंतराव गावामध्ये वावरत असताना गावामध्ये एक सुंदर आमचं गाव असावं, हिरवंगार गाव असावं ही सर्व तरुणांची इच्छा होती आणि त्या इच्छेनुसार सर्व तरुणांनी मला साथ दिली आणि मी काय जे विचार मांडले त्या विचाराला सुसंगत असे सर्व तरुणांनी सहकार्य केलं. पण गावामध्ये श्रमदान करत असताना कुठं सुरुवात प्रथम सुंदर करावं असं वाटलं तर एक स्मशानभूमी हे ठिकाण आम्ही निवडलं आणि स्मशानभूमी सुंदर करण्याचं आमचं एक स्वप्न आहे. ते तरुणाच्या सहकार्यातून मी तो प्रयत्न यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे. लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि देवस्थान, मोठं देवस्थान आहे आपल्या गावामध्ये. तर ह्या आपल्या पावनभूमीमध्ये जुना इतिहास आहे आणि याला अनुसरून आपल्या या गावामध्ये तुम्ही पण आता या ठिकाणी उद्घाटन आला, सुरुवातीला ओळख करून द्या आणि थोडक्यात या स्मशानभूमीविषयी तुम्हाला काय वाटतं आज? नमस्कार, मी गौरव दंडवते. नरसिंहपूरचा नागरिक असल्यानं मनात काही गोष्टी होत्याच. आमचे मित्र राजेंद्र बळवंतराव यांच्या माध्यमातून काही गोष्टीची कल्पना त्यांनी जी मांडली ती उचित आहे. प्रथम स्मशानभूमी निवडायचं कारण की इथं आपण पाहिलं की पावसा पाण्यामुळे आणि नदीच्या काठी असल्यामुळं इथं एकतर काटेरी वनस्पती आणि थोडीशी इतर वनस्पतींची वाढ मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. त्यामुळं समजा एखादं मयत झालं तर मयताला आल्यानंतर लोकांची बसण्याची गैरसोय मोठ्या प्रमाणावरती आहे. झुडपं वाढल्यामुळे खाली बसता येत नाही, लोकांना तात्काळ उभं राहावं लागतं अंत्यविधी होतोपर्यंत. यातून ह्यांची राजेंद्र बळवंतराव यांची कल्पना अतिशय सुंदर असल्यामुळं आम्ही त्यांना सहकार्य म्हणजे गावातले सगळे तरुण पिढी एकत्र येऊन त्यांच्या माध्यमातून सुरुवात आज आम्ही करत आहोत. आज जागतिक महिला दिन आहे, 8 मार्च आहे. संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करून आम्ही महिलांच्या हस्ते पूजन करून या कार्याची आम्ही सुरुवात करतो. इथून पुढे दर महिन्याला एक दिवशी एक रविवारी आमच्या सर्व तरुण पिढी माध्यमातून गावातल्या विविध ठिकाणाची स्वच्छता करण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही तो योग्य प्रकारे पार पाडू अशी आम्हाला शाश्वती आहे. नरसिंहपूरचे युवा नेतृत्व सचिन तुकाराम कदम. आपल्या स्मशानभूमीची अशी अवस्था आहे, तर या संदर्भात मी काय जास्त बोलणार नाही. जी भावना जी निर्णय घेतला आहे आणि गावकऱ्यांनी त्यांना मनापासून जी साथ दिली सगळ्यांनी, माझं एकच इच्छा आहे की बाबा ही कार्यक्रम आज एका दिवसासाठी करायचा नाही, कंटिन्यू आपण ही जोपर्यंत आहे तोपर्यंत हा कार्यक्रम चालला पाहिजे. एक दिवसा ही 4 दिवसासाठी करायचं नाही. आपण सगळ्यांनी मिळून हे गाव स्वच्छ केलं आणि भावनेची निर्णय घेतला आहे ही मनापासून भावना मी शुभेच्छा देतो. असं सगळेजण त्यांना साथ द्या, एवढंच मी बोलतो. या ठिकाणी काही महिला आहेत आणि आज जागतिक महिला दिन आहे. तर दीदी तुझ्याकडे येतो पहिल्यांदा. आज स्मशानभूमीमध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या गावकऱ्यांनी या ठिकाणी घेतला आहे. स्मशानभूमी आपली स्वच्छ असली पाहिजे असं राजू बळवंतराव यांनी या ठिकाणी मत मांडलं. तर याला अनुसरून तुम्हाला संपर्क त्यांनी केला असेल तर कसं वाटतं आता या ठिकाणी तुम्हाला? छान वाटतंय आणि आज महिला दिनानिमित्त सगळ्या महिला आल्यात त्यामुळं छान वाटतं. युवक जमा करण्याचं तुमच्याकडे कलाकौशल्य आहे. माणूस मरतो, मरताना सुद्धा माणसाला वेदना असतात आणि मेल्यानंतर जे आपण तिचं दहन केलं जातं, दहन केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जे काही वस्तुस्थिती तिथले काही वातावरण ते पोषक नसतं आणि त्यावेळेस जर मेल्यावर सुद्धा त्या वेदना जर त्या माणसाला होत असतील तर त्याच्यासारखी बेकार अवस्था ह्या मानवजातीची नाही. ही हेटाळणा, ही अवहेलना टाळण्यासाठी म्हणून आम्ही सर्व तरुणांनी मिळून एक चांगला उपक्रम घेण्याचा आणि संपूर्ण टार्गेट आमचं स्मशानभूमी असेल. एक स्वर्गाहूनही सुंदर असं स्मशानभूमी करण्याचा आम्ही ध्यास घेतलेला आहे आणि तो ध्यास तडीस नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हां, तर गौरव काका परत एकदा तुमच्याकडे येतो. आपलं नरसिंह देवस्थान हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीस यांचं कुलदैवत आहे आणि त्याला अनुसरून या आपल्या गावामध्ये जवळजवळ 300-350 कोटीचा विकास आराखडा काळ या ठिकाणी मंजूर झाला आणि कामं पण अंतिम टप्प्यात आलेली आहे. तर या संदर्भात थोडक्यात तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र नरसिंहपूर हे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांचं हे कुलदैवत आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी नरसिंहपूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत 264 कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता. गेले 2 पंचवार्षिक या योजने विकास निधीतून गावामध्ये विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्यात, ज्यामध्ये भक्तनिवास आहे, रस्ते आहेत, अंतर्गत ड्रेनेज लाईन आहे, पाणी पुरवठा आहे, MSCBच्या वस्तू असतील, काही 2 पूल आहेत आणि त्या निमित्ताने गावामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांची सोय छान प्रकारे झालेली आहे आणि काही ठिकाणचे प्रोजेक्ट अद्याप रखडलेले आहेत, ज्यामध्ये MSCBचा असेल, काही विषय पाणी पुरवठ्याचा असेल, काही ड्रेनेज लाईनचा असेल. मला आपल्या माध्यमातून इच्छा व्यक्त करतो की लवकरात लवकर हे प्रोजेक्ट पूर्ण करावेत आणि जो विकसित आराखडा या नरसिंहपूरसाठी केला ह्या पूर्णत्वास नेणं आपल्या माध्यमातून मी सूचित करू इच्छितो. हां तर हां बोला. या विषयातून काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून होणाऱ्या गोष्टी जसे की स्मशानभूमी सुशोभीकरण आहे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था इथपर्यंत येणं गरजेचं आहे, लाईन घेणं इथं येणं गरजेचं आहे, जेणेकरून आलेल्या इथं मयत लोकांच्या ज्यावेळेस काही होतात ते नदीला जावं लागतं त्यावेळी पाण्याची टाकी, पाण्याचं नळ कोंडाळं काढून त्यांना स्नानाची व्यवस्था करणं ह्या गोष्टी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इथं काढल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू. हां तर एकंदरीत या ठिकाणी एक तरुण युवक आहे, शिक्षक आहे आणि आपल्या नरसिंहपूर या ग्रुपवरती एक मेसेज काल फिरला. राजू बळवंतराव यांनी तो मेसेज फिरवला आणि त्याला प्रतिक्रिया चांगल्या आल्या आणि त्यानंतर हा आज या ठिकाणी महिला दिन आणि आपल्या स्मशानभूमीची साफसफाई अभियान या ठिकाणी होतं आहे आणि त्यात या एकंदरीत त्या गोष्टीकडे कसं बघणार? एक जुनी म्हण आहे की गाव करेल ते राव काय करेल. त्या म्हणीप्रमाणे जर एखादी गोष्ट गावाने मनावर घेतली तर किती तत्परतेने ती काम होऊ शकतं याचा प्रत्यय आम्हाला द्यायचा होता आणि त्या माध्यमातून सोशल मीडियाचा पण चांगला वापर कसा करता येतो हे पण आम्हाला दाखवून द्यायचं होतं. म्हणजे प्रत्येक गावामध्ये व्हॉट्सअप ग्रुप असतात, परंतु आपल्या एक ग्रामपंचायतचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या अंतर्गत आम्ही सर्व युवकांना आवाहन केलं की आपल्याला स्मशानभूमीचं स्वच्छता करायची आहे, त्यासाठी उद्या ठीक सकाळी 9 वाजता जमायचं आहे आणि त्या एका आव्हानाला प्रतिसाद देऊन इथं भरपूर युवक जमा झाले आणि सर्वांनी मनावर घेतलं की आज ही स्मशानभूमी स्वच्छ करायची आहे. मी सर्व आलेल्या युवकांचे आभार मानतो आहे की त्यांनी खरंच या एकाच मेसेजला प्रतिसाद देऊन इथं चांगले बहुसंख्येने जमा झालेत आणि स्वच्छता करायचं मनावर घेतलेलं आहे. स्वच्छतेचा विषय निघाला. आपली स्मशानभूमी या भीमा नदी तीरावर आहे आणि या ठिकाणी सारा चेलारीचा विळखा आहे. तर एकंदरीत आज कार्यक्रम तुमचा कसा राहणार आहे साफसफाईचा? काल आम्ही या ठिकाणी आपले उपसरपंच पप्पू गोसावी यांच्या मार्फत JCB बोलावून स्वच्छता केलेली आहे, काही मोठी झोडपं काढलेली आहेत. तसंच आज पण JCBने काही राहिलेली मोठी झोडपं काढणार आहोत. तसेच राहिलेली छोटी झोडपं जी आहेत आम्ही कुऱ्हाडी, कोयता वगैरे त्या माध्यमातून काढणार आहोत. तसंच काही ठिकाणी खडी आणि राहिलेली डस्ट वगैरे पडलेली आहे ते स्वच्छ करणार आहोत आणि जे मोठी दगडं वगैरे मध्ये पडलेले आहेत ते पण स्वच्छ करणार आहे. जेवढी काही स्वच्छता आज शक्य आहे तेवढी सगळी स्वच्छता करणार आहोत आणि अशाच प्रकारचे स्वच्छता अभियान वारंवार आम्ही नियोजित करणार आहोत. आपल्या गावची स्मशानभूमी स्वच्छ असावी असा साफ हेतू आता काकांनी आणि बळवंतराव कदम वस्ताद आहेत यांनी सांगितला. तर आपल्या गावची प्रत्येक गावात स्मशानभूमी अशी सुंदर असावी याबद्दल तुझं मत काय? नक्कीच. प्रत्येक गावामध्ये अशी स्मशानभूमी स्वच्छ असणं गरजेचंच आहे, कारण त्या ठिकाणी माणूस दुःखामध्ये आलेला असतो आणि त्या दुःखामध्ये बसताना पण जर त्याला खाली खडे काटे टोचत असतील तर आज ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था काय असणार आहे. म्हणूनच प्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा अगदी ग्रामस्थ असतील, प्रत्येकाने ही गोष्ट मनावर घेतली पाहिजे की आपल्या गावातली स्मशानभूमी ती अगोदर स्वच्छ केली पाहिजे. फक्त स्वच्छच नाही केली पाहिजे तर त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था असेल, त्यानंतर सावली आहे का त्या ठिकाणी, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, जेणेकरून तिथं बरेच वेळ लोक ताटकत थांबलेले असतात तर त्या लोकांना तिथं सुविधा झाली पाहिजे, जेणेकरून कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे. ह्या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजे. तर सर्वांना धन्यवाद देतो आणि मी आबासाहेब पावसे या ठिकाणी थांबतो.